भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्राची चाचणी। INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानला थेट इशारा। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणी पुरवठा थांबवला। 65 वर्षे जुना सिंधू पाणी करार स्थगित। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद, तर पाकिस्तानची देखील भारतासोबतच्या व्यापारावर बंदी। पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर बंद। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात। केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिलपर्यंत वैध। मेडिकल व्हिसाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असणार। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य। दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण खोऱ्यामध्ये सध्या शुकशुकाट। अतिरेक्यांच्या गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी मारली। विनवणी करून देखील अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या। डोंबिवलीतील हर्षल लेलेनं पहलगाममधील हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या, लहान मुलांनाही मारलं। आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटली, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांनी सांगितला हृदयद्रावक अनुभव। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक। भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद। पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती। ठाण्यात आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 2,500ची घसरण। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या भाववाढीला काहीसा ब्रेक। भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी। ISIS काश्मीर विरोधात तक्रार दाखल। आय किल यू अशा धमकीचे 2 ईमेल।